मित्रांनो आज नाईट ऑफ आहे आणि काय मी उठल्यानंतर काय व्हिडिओ वगैरे नाही बनवला, डायरेक्ट बाहेर जायचं होतं. मग मेट्रो स्टेशनला आलतो तर म्हटलं चालू करा व्हिडिओ नाही का. चाललोय आता, आज नाईट ऑफ आहे. तुमचा भाऊ नाईट ऑफला कधीच रूमवर थांबत नाही, कुठं ना कुठं गेल्याशिवाय त्याला करमत नाही का. एक तर जिमला नाही तर कुठंतरी चाललोय, आता बाहेर चाललोय. चला बघू आता कुठं जायचं, कुठं जाऊन ठरणार आहे ते. कुठं मित्र परिवार वाट बघतोय ना. मेट्रो मध्ये तर दिवसेंदिवस डायरेक्ट लोकल सारखीच गर्दी व्हायला लागली. बसायचं सोडा, उभं राहायला सुद्धा जागा पुरत नाही. अवघड झालंय भाऊ. सगळी बघू शकता मेट्रो स्टेशनला उतरलोय नळ स्टॉपचा. आणि मार्केटिंग लेवल काय असते तुम्ही मित्रांनो, नळ स्टॉपच्या मेट्रो स्टेशनला उतरलोय आणि खूप 1-2 आठवड्यानंतर आलो होतो इकडे. आणि मेट्रो स्टेशनवर आता पुण्याच्या मेट्रोने एकदम हायपच केली नाही का. डायरेक्ट फ्लॉवर शॉप, कॅफे, बर्गर, अजून बऱ्याच दिवसांनी अजून काय बार्बर शॉप वगैरे जर बघायला नाही भेटलं तर त्यात काही नवल वाटण्यासारखं नाहीये. कारण जेवढे तिथे एवढी जागा आहे ना, तर सो मेनी ऑप्शन्स आहे त्यांच्याकडे की व्यवसाय ग्रो करायला, जर कोणाला व्यवसाय करायचा असेल तर. कारण पब्लिक जास्त आहे ना मेट्रोने प्रवास करणारे. तर चला आता आलोय आपण खाली, जाऊया. मित्रांनो आम्ही ना आता ट्रेक करायचं ठरवलंय आणि जवळच जायचंय. तुम्हाला आता लोकेशन एक्सपोज नाही करत मी, डायरेक्ट गेल्यावरच दाखवतो. पण आमच्या सोबत जे मित्र आहे ना, त्याला आहे ना लगेच भूक लागली हो. ट्रेक करायच्या आधीच भूक, आधी जेवण करायचं. आता जेवण झालं ट्रेक होईल का तुम्हाला काय वाटते? पण तरी म्हणलं लाईट खाऊ, कारण मी पण काही जेवण वगैरे करून नव्हतं आलो. तर आता वनाजला आहे आणि वनाजच्या काय नाव याचं, स्वामी समर्थ प्युअर व्हेज. भारी वाटलं जरा आउटलेट वगैरे. तर बघू टेस्ट कशी आहे. ग्रिल सँडविच मागवलंय, व्हेज ग्रिल सँडविच. आणि ते मित्र आहे त्याला पिझ्झा लय आवडतो, बेबी कॉर्न पिझ्झा मागवलाय. बघू कसा लागतोय, आता मी तर नाही खाणार, बघू. आता फॅनची गरज लागते, पण काय माहिती थोड्या वेळाने रेनकोटची गरज लागेल. पुण्याचा वेदर आणि पुणेकर. मित्रांनो निरा घेतली होती प्यायला. लय उन्हाचा तडाखा आहे. तर मित्रांनो 1 तास गाडी चालवली आहे, अख्ख्या पाठीचा खिळखिळा झालाय, सवय नाही तर. पण फायनली तुम्ही व्ह्यू बघू शकता इकडं. करू का एक्सपोज? वरती गेलोच करू डायरेक्ट. आता ट्रेकला सुरुवात करणार आहे. आपल्या देहू रोडला चालतो, ओळखा तुम्ही काय असेल. आणि बघू आता ते मंदिराला चाललोय. मंदिरवरती ओपन आहे का नाही बघावं लागेल. ठीक आहे, तर जाऊया आता. इकडे बरेच तिकडे जाताना दिसतात, ते इकडे पण चालले. नक्की कुठे आहे आता बघावं लागेल. जाऊया चला. समोर तर लिहिलंय बाबा, घोराडेश्वर मंदिराकडे जाण्याचा रस्ता शेडच्या पाठीमागून. नवल आहे काहीतरी. महादेव कसं आहे मित्रांनो, घोराडेश्वर टेम्पलला जायचं होतं आणि आताच फक्त एक डोंगर चढलाय, पलीकडून पायरे. पण तुमच्या भावाने ना हार्ड पाथ चूज केलाय डायरेक्ट डोंगराचा. अजून एक डोंगर आहे, त्याच्यानंतर खाली उतरायचं. मग पलीकडं घोराडेश्वरला टेम्पल बघू शकता तुम्ही. हे दिसतंय की एक बार एकदम टोक. हे बघा माझ्या बोटाची तो बघा इथं, हे थोडं दिसतंय. ते मला झूम नाही करता येते कारण मी HD कॅमेरा चालू केलाय त्याच्यामुळं. पण असला व्ह्यू आहे ना खतरनाक, आणि असली हवा चालू आहे. दम पण लागतोय भरपूर. काय करणार आहे, काहीतरी केलं पाहिजे. आजचा डेली एक्सरसाइजचं चॅलेंज आहे ते आज इकडे कम्प्लीट करूया म्हणलं. चला जाऊया. पण व्ह्यू बघा ना यार तुम्ही समोर. चल छैया 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 छैया. असा व्ह्यू बघायला लय काम करावं लागतं मित्रांनो. आता दुसरा डोंगर चढलोय. तू ये ना, तुला पण यायचं रे माझ्यासोबत. चलत थांबायचं नाही, व्हिडिओ कसं काढणार. समोर बिर्ला टेम्पलचा व्ह्यू दिसतोय तुम्हाला. मुंबईला जातो रोड आणि आता चाललोय वरती. आमच्या सोबतचा मित्र थकतोय लवकर. मी तर उलट चालायचं त्याला ट्रेनिंग देतोय. बघू शकता जसं जसं मला ना शूटिंग काढला पण घोराडेश्वरला जाईपर्यंत किती वेळ लागतोय काय माहिती आता. पण जायचंच आहे, अंधार हो काय हो जायचंय. डोंगराने चढलोय, येताना समोर पायऱ्या दिसतात का, या समोर इकडं पायऱ्याने लोक उतरतात बघा. त्या पायऱ्याने उतरायचंय.
चला जाऊया आता स्टेप बाय स्टेप. चला रे चल चल. जर आहे ना तुम्ही जर आपलं काय म्हणतो मी, पायऱ्याने जर नाही ना आले, पायऱ्याने तुम्ही डायरेक्ट थेट गोरडेश्वर मंदिरामध्ये जाता महादेवच्या, आणि हे दुसऱ्या साईडने डोंगर साईडने आले तर 2 डोंगर क्रॉस करून हे झेंडे वगैरे दिसतात, मग इथून खाली उतरून तिकडे जाऊ शकता. चला आपण चाललोय तिकडेच. ईश्वरवर गुफा पण आहे बघू शकता. इकडे पाणी साठले, आता माग पण एक होती. आता इथून खाली उतरायचं कसं रोड आहे भाय, काही समजत नाही. इकडे खाली मंदिर वाटतंय. मित्रांनो फायनली आलोय त्या पायऱ्यांच्या वाटाला. इकडे समोर तुम्ही इकडे बघा, दरवाजे वगैरे बंद केल्यावर इथं जातं जवळ आतमध्ये. सगळे पाय चपला वगैरे काढतात म्हटल्यावर. इकडेच महादेवाचं मंदिर आहे. चला आता दर्शन घेऊ. व्ह्यू बघू शकतो पण समोर तुम्ही, एकदम खतरनाक. दर्शन वगैरे झालं आणि बाहेर आल्यानंतर हा व्ह्यू बघतोय. अरे बापरे, काय खतरनाक व्ह्यू आहे सिटीचा सगळ्या. आणि आरती झाल्यानंतर महाप्रसादाचं त्यांनी आयोजन केलं, आणि महाप्रसाद खाल्ल्याशिवाय कोणी जाऊ नये या विनंतीला मान ठेवून मी महाप्रसादाचा लाभ घेतला. मित्रांनो तुम्ही बघू शकता किती अंधार झालाय, 8 वाजलेत, आणि याच्या मागचं कारण फक्त एकच आहे की महादेवालाच आम्हाला थांबवायचं होतं. आम्ही एकदम टाइमपास करत चाललो होतो, म्हटलं रात्र होईल पटक्यात जायला पाहिजे. पण कधी कधी नाही का, त्याचा आदेश असल्यावर त्याच्यासमोर कोणालाच काय बोलता येत नाही, कोणालाच काय करता येत नाही. ती वेळ असती ते त्याच्या हातात असतं सगळं. त्यांनी आमची आरती पण घडून घेतली. आरतीला पण आम्ही उभं राहिलो, तिथं आरती पण झाली सगळी, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितली असेल. आणि नंतर महाप्रसादाचं एक आयोजन केलं इथलंच, म्हणजे वैयक्तिक होतं. एक माणसाने अभिषेक घातला होता, त्या निमित्ताने महाप्रसादाचं आयोजन होतं. महाप्रसाद पण घेतला. आणि आता चाललोय. म्हणजे असं बघा ना तुम्ही, योगायोग बघू शकता तुम्ही, किती भारी योगायोग आहे. आज सोमवार आहे. माझ्या तर ध्यानीमनी पण नव्हतं. मी जस्ट असं एक प्लेस शोधलं की बाबा ट्रेकिंग करता येईल जवळ कुठेतरी, नाही का, जास्त अंधार वगैरे नको. ते सगळं त्याच्या हातात रे. चला, आजचा दिवस तर खूप भारी स्पेंड झाला. अंधारात मी दिसतोय का नाही माहित नाही, पण माझा व्हॉइस तर तुमच्यापर्यंत नक्की येईल. आणि समोर वातावरण बघू शकता तुम्ही, एकदम सिटी सिटी लाईफ. चलो अभी चलते 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 हाडे. चला जाऊया आता. इथे ना भूत आहे वाटते. भूत वगैरे काय नाहीये, लाईटीचा पोल आहे आणि तो लागझुक करतोय. खूप अंधार आहे खाली. मित्रांनो आता आलोय इकडं पार्किंगला, पण आम्ही गाडी पलीकडल्या साईडला लावली आहे. तर आता तिकडे चाललोय गाडी आणायला. आवाज येतो का नाही काय माहित, काय माईक नाही लावलेला आता. चला, हर हर महादेव. जाऊ आता गाडी घेऊ आणि जाऊ. मित्रांनो फायनली जेम रोडला होतो, आईस्क्रीम वगैरे खाल्ली जरा, आणि आता निघालोय रूमला, आपल्या रूमला म्हणजे आपल्या हॉस्टेलला. चला जाऊया आता. मस्त गेला आजचा दिवस. पुण्यात थंडी वाजायला लागली रे, कसं काय माहिती, अचानक थंडी वाजते डायरेक्ट. काय कळा नाही पुण्याच्या वेदरचं काय चाललंय काय माहिती. फायनली मित्रांनो आलोय आता रूमवर. रूम तर ओपनच ठेवली वरून तरी कोणच नाही रूमवर. नाईट ड्युटीला गेली वाटते पोरं. चला आता कपडे वगैरे चेंज करून फ्रेश होऊ, नंतर ब्लॉग पण एडिट करायचा आहे. आणि आजचा दिवस खरंच खूप मस्त गेला, कारण सोमवार होता, महादेवाचं दर्शन झालं, आरती भेटली म्हणजे आरती पोरगी नाही, आरती देवाची आरती भेटली, आणि महाप्रसादाचं आयोजन पण केलं तिथे त्या लोकांनी, महाप्रसाद पण भेटला. म्हणजे असं खूप चांगला दिवस गेला नाही का. तर हा आताच मेट्रोमध्ये ना 2-3 पोरं भेटले होते, ते जस्ट असेच माईक घेऊन बोलत होते. म्हटलं ब्लॉगर आहे काय, ते बोलणं झालं.
त्यांनी आपल्याला सबस्क्राईब केला आपला चॅनल, त्याला पण आवडला. चांगलं करते म्हणला, कंटिन्युटी ठेव म्हणलं, सुट्टी नाही देणार भाऊ, काही होऊ दे, जीवाची जीव आहे तोपर्यंत सोडणार नाही म्हटलं. तर चला, नवीन लोक भेटतात, त्यांचे विचार कळतात, त्यांची लाईफस्टाईल कळते, काय चाललंय काय नाही. तर हा, असं आहे सगळं. तुम्हाला पण आपला चॅनल आवडत असेल तर, आणि आपल्या ना कालच्या चॅनलला आहे का, कालच्या चॅनललाच म्हणतोय, कालच्या ब्लॉगिंगलाच म्हणतोय यार, काय करतोय मी मिस्टेक. कालच्या ब्लॉगमध्ये ना हे टाकलं होतं बघा, ते आपलं कोणतं ब्लॉग, 2 दिवसा 3 नंबरचा ब्लॉग आहे बघा, ते डे बिफोर येस्टरडेचा. त्याला 453 का काहीतरी व्ह्यूज गेले. अरे मी म्हटलं कसं काय बाई, समजत नाही कसं काय आहे बाई, असं म्हणजे थोडं येतं स्पिरिट येतं जरा, नाही का, काय म्हणतो त्याला, आपला कॉन्फिडन्स वाढतो. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.